Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. काही वेळामध्ये या ठिकाणी सोलापुरात मनोज जरांगे पाटील हे दाखल होत आहेत शांतता रॅलीसाठी। मात्र सोलापुरात 5 ते 6 लाख मराठा बांधव शांतता रॅलीसाठी दाखल होत आहेत आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे। काय व्यवस्था करण्यात आलेली आहे, कशा स्वरूपाचं काय काय देते तुम्ही जेवणामध्ये? आज 7 तारखेला सोलापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातली पहिली रॅली संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांची या रॅलीच्या निमित्तानं ग्रामीण भागातून लाखोच्या संख्येमध्ये मराठा बांधव सोलापूर शहरामध्ये दाखल होणार आहे आणि ह्याची दखल घेऊन सकल मराठा माढा तालुका रणजितभाई मित्रमंडळ माढा तालुका यांच्या वतीनं 1 लाख मराठा बांधवांची आम्ही अल्पोपहाराची सोय केलेली आहे। त्यामध्ये मसाला भात, शिरा आणि पाणी अशी व्यवस्था केलेली आहे। 200 ते 250 स्वयंसेवक आमचे गेले 8 दिवस झालं सातत्यानं ही कार्यक्रम करण्यासाठी राबत आहेत। खरं तर जवळजवळ 10 ते 15 हजार टनाचा शिधा आम्ही इथं उपलब्ध केलेला आहे आणि जेणेकरून ग्रामीण भागातला माझा सकल मराठा बांधव जो आलेला आहे एकही उपाशी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका सकल मराठा बांधवांनी घेतलेली आहे। यामध्ये फार मोठं सहकार्य माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे असतील, आदरणीय संजय मामा शिंदे असतील, आदरणीय रणजितभाई असतील आणि माढा तालुका सकल मराठा बांधव यांच्या वतीनं ही सोय करण्यात आलेली आहे। किती दिवस झालं तयारी सुरू आहे, कशा स्वरूपाची तयारी केली जाते आणि काय काय आहे अल्पोपहारामध्ये? सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा याच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण भागातून येणारा जो मराठा समाज आहे या सगळ्यांच्या अल्पोपहाराची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सकल मराठा समाज माढा यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी घेतली। यासाठी गेले 15 दिवसापासून नियोजन चालू आहे। जवळजवळ या ठिकाणी 5 टन तांदूळ, 5 टन शिरा, रवा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जवळजवळ आम्हाला 250 ते 300 सिलेंडरच्या टाक्या आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत। या सगळ्याचं नियोजन गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे। एकच हेतू आहे की ग्रामीण भागातून आलेला जो मराठा युवक आहे किंवा मराठा तरुण आहे या सगळ्यांना पोटभर अन्न मिळालं पाहिजे आणि त्याचे कुठेही हेळसांड होऊ नये याची खबरदारी आणि याची काळजी सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा घेत आहे। पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। सकाळपासून लोक जेवतात, अजून किती वेळ आणि किती लोक जेवतील या ठिकाणी? संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जोपर्यंत रॅली संपत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। पाण्यासाठी मोठा 20,000 लिटरचा एक टँकर आरओचा, तो म्हणजे साधा नाही आरओचा, आणि हात धुण्यासाठी एक वेगळा टँकर त्या ठिकाणी आणलेला आहे। अशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे। 2000 ड्रम त्या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत, त्याच्यातून पाण्याची व्यवस्था करतोय आणि सगळ्याच लोकांना प्रत्येकाला पाणी आणि जेवण मिळालंच पाहिजे ही भूमिका घेऊन या ठिकाणी सकल मराठा समाज या ठिकाणी काम करत आहे। कुठं हा स्टॉल आहे? आता काही भाविक या ठिकाणी बांधव दाखल होत आहेत, मराठा बांधव दाखल होत आहेत, मनोज दादा देखील येत आहेत। एंट्री पॉईंटवर तुम्ही केलेले कुठल्या साईडला आणि कसं आव्हान कराल लोकांना याचा लाभ घेण्यासाठी? मनोज दादांचं आगमन आता थोड्याच वेळात या ठिकाणी होईल। त्यावेळेला पुणे रोडवरून येणारा मोठ्या प्रमाणात हा क्राऊड आहे आणि मोठ्या प्रमाणात असणाऱ्या क्राऊडला ज्या ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जिथं जिथं पार्किंगची व्यवस्था दिलेली आहे त्या ठिकाणी बांधवाने आपापल्या गाड्या पार्किंग कराव्यात। आधीमध्ये जर लावलात तर प्रत्येक बांधव या ठिकाणी येऊ शकणार नाही आणि म्हणून एखाद्या जर गाडी आडवी घातली तर बाकीच्या सगळ्या गाड्या आडव्या लागतील। त्यामुळे प्रत्येकाला सकल मराठा समाजाच्या वतीनं एक हात जोडून विनंती आहे की कुणीही आडव्या तिडव्या गाड्या न लावता मागून येणारा ज्या गाड्याचा ताफा आहे तो पुढे येऊ द्यावा। ज्या ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी पार्किंगला जर लावल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव या ठिकाणी रॅलीला येऊ शकतील आणि प्रत्येकाने असं करावं अशी विनंती मी या ठिकाणी करत आहे। साधारण किती मराठा बांधव, महिला भगिनी या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होतील? संपूर्ण सकल मराठा समाजाने संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला। संपूर्ण 11 तालुके या ठिकाणी पिंजून काढले आणि 11च्या 11 तालुके पिंजून काढल्यानंतर जेव्हा आम्ही तिथं गेलेलो होतो त्यावेळेला तिथं असणाऱ्या मराठा तरुणांचा आणि मराठा लोकांचा उत्साह पाहिला आणि त्या उत्साहावरून आणि जो आम्हाला प्रतिसाद बैठकांना मिळाला त्याच्यावरून आम्हाला असं वाटतंय कमीत कमी 11 ते 12 लाख लोक आज शहरामध्ये या ठिकाणी येतील आणि याचीच नोंद घेऊन कलेक्टरने आज शाळांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली आहे आणि व्यापारी बंधूंनी सुद्धा आपापली दुकानं या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे। तर येवते सकल मराठा बांधवांनी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकात पुणे नाकावरून जो एंट्री पॉईंट आहे शहरामध्ये यायचा त्या ठिकाणी या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे। मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर।